नमस्ते छोट्या दोस्तांनो. संतांच्या गोष्टी या उपक्रमात आज मी तुम्हाला संत ज्ञानेश्वरांची आणि चांगदेवांची एक गोष्ट सांगणार आहे बरं का. गोष्टीचं नाव आहे चला भिंतीबाई पुढे चला. चांगदेव नावाचे एक महान योगी तापी नदीच्या काठी राहत होते. 1400 वर्ष तपश्चर्या केल्यामुळे ते खूप तेजस्वी दिसत होते, पण त्यांना खूप गर्व झालेला होता. एकदा काय झालं, एका माणसाने त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद म्हणून घेतले. तोपर्यंत काय झालं होतं की आळंदीला ज्ञानेश्वरांची खूप प्रसिद्धी सगळीकडे पसरलेली होती. आणि असं त्या माणसाने सांगितल्यावर चांगदेवांच्या शिष्याचा अजिबात विश्वासच बसला नाही आणि चांगदेवांना सुद्धा फार आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेच खरं काय ते जाणून घेण्यासाठी समाधी लावली. तेव्हा त्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे आळंदीला आले आहेत असं दिसलं. त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांची भेट घेतली पाहिजे असं त्यांना वाटलं. पण चांगदेव महाराजांनी कमीपणा घेऊन आपणहून भेटीला जाणं योग्य नाही असं काही त्यांच्या शिष्यांनी त्यांना सांगितलं. लगेच गर्व झालेले चांगदेव बिथरले, अस्वस्थ झाले आणि शेवटी प्रत्यक्ष जाण्याच्या ऐवजी त्यांनी पत्र पाठवण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे पत्र लिहायला शिष्य बसला. महाराज, मायना काय लिहू? शिष्याने विचारले. लिही, चिरंजीव ज्ञानेश्वर यास. पण थांब जरा, चांगदेव म्हणाले. का? शिष्य म्हणाला. अरे, तो आपल्या कर्तृत्वाने मोठा आहे ना. मग काय लिहू मी महाराज? लिही, तीर्थरूप ज्ञानेश्वर यास. चांगदेव महाराज म्हणाले. त्यावर ज्ञानेश्वर वयाने खूपच लहान, अगदी 14 वर्षांचे, त्यांना तीर्थरूप कसं लिहावं अशी शंका शिष्याने प्रदर्शित केली. खरंय तुझं म्हणणं बरं का, चांगदेव म्हणाले. पण लिहावं तरी काय? काही त्यांना सुचेना. शेवटी त्यांनी काय केलं, कोरा कागदच ज्ञानोबांकडे पाठवण्याचं ठरवलं. काहीच लिहिलं नाही त्या कागदावर. कोरा कागद? शिष्याने विचारलं. हो, कोरा कागदच. पाहूया तो काय समजते ते, चांगदेवांनी उत्तर दिले. कोऱ्या कागदाचे पत्र घेऊन चांगदेवांचे शिष्य आळंदीला पोचले आणि आणलेले पत्र ज्ञानेश्वरांना देणार. एवढ्यात ज्ञानदेव म्हणाले, हे काय, चांगदेवांनी कोराच कागद पाठवला? पत्र न बघता ज्ञानेश्वरांनी काढलेले उद्गार ऐकून शिष्याला फार आश्चर्य वाटले. मुक्ताबाई तर पत्र पाहिल्यावर हसायलाच लागली. ज्ञानोबांनी विचारले, कोणाला हसतेस ग मुक्ता, आणि का बरं? चांगदेवांना, दुसऱ्या कोणाला? आणि हसू नको तर काय करू? 1400 वर्ष तपश्चर्या करून पुन्हा हा चांगदेव कोराच्या कोराच राहिला आणि सगळी भावंड हसू लागली. निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून ज्ञानदेवांनी चांगदेवांना उत्तर लिहिले आणि ते उत्तर घेऊन शिष्य परत निघाले. एकंदर सगळा प्रकार पाहून त्यांना पण आश्चर्य वाटलं. इकडे चांगदेव पण खूप अगदी अस्वस्थ झाले होते बरं का. अगदी डोळ्यात प्राण आणून ते शिष्यांची वाट पाहत होते. इतक्यात शिष्य आले. त्यांनी आपल्या चांगदेव महाराजांच्या हातात ज्ञानेश्वरांनी लिहिलेले उत्तर दिले. चांगदेवांनी पत्र वाचलं, पण त्यांनी नुसती अक्षरच वाचली. त्यातला अर्थ काय आहे हे त्यांना कळलंच नाही. थोडा विचार करून त्यांनी ज्ञानेश्वरांना भेटण्याचंच ठरवलं. तरीसुद्धा त्यांचा गर्व अजून होताच बरं का. आपलं ऐश्वर्य, आपली योग्यता, आपलं सामर्थ्य हे सगळं दाखवण्याकरता चांगदेव महाराज खूप मोठ्या समारंभाने ज्ञानदेवांना भेटायला निघाले. ते कसे निघाले बघा बरं का. एका अक्राळ विक्राळ अशा वाघावर सहजपणे बसलेली चांगदेव महाराजांची भव्य आणि उग्र अशी मूर्ती, मस्तकावर जाड जूड अशा जटा, लाल डोळे,
एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात पिवळ्या धमक सापाचा लांब सडक चाबूक आणि 1400 शिष्यांचा बरोबर तांडा. शेकडो शंखांच्या आवाजात ही मिरवणूक पुढे पुढे जात होती. आळंदीजवळ येताच चांगदेव महाराज आले आहेत ही वार्ता ज्ञानदेवांना देण्याकरता काही शिष्य पुढे गेले. वेळ सकाळची होती. घराच्या एका भिंतीवर ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई तिचेच ऊन खात गप्पा मारत बसली होती. चांगदेव महाराज मोठे अधिकारी, योगी आणि तपस्वी आपल्याला भेटायला येत आहेत हे कळताच आपणही त्यांना सामोरे गेले पाहिजे असं निवृत्तीनाथांनी सुचवलं. पण मुक्ताबाई म्हणाली, पण आपण कसं जायचं? त्यावर ज्ञानोबा काय म्हणाले, अगं तुला का काळजी, ही भिंतच नेईल की आपल्याला पुढे. असे म्हणून त्यांनी भिंतीला सुचवले, चला भिंतीबाई पुढे सरा. असे म्हणताच भिंत चालायला लागली की बाप रे, निर्जीव अशी भिंत पुढे पुढे जायला लागली. चांगदेव मोठे योगी, वाघ, सर्प अशा सगळ्या प्राण्यांवर त्यांना हुकूमत गाजवता येत होती. पण निर्जीव आणि जड अशा दगडा मातीच्या भिंतीवर सत्ता चालवली पाहून चांगदेव खूप आश्चर्यचकित झाले बरं का. त्यांचा गर्व अगदी पार पळाला. वाघावरून त्यांनी तात्काळ उडी मारली आणि धावत जाऊन ज्ञानेश्वरांचे पाय धरले. ज्ञानेश्वरांची योग्यता ओळखून ते त्यांच्या चरणी लीन झाले आणि ज्ञानदेवांच्या संगतीत त्यांना खूप सुख मिळाले आणि त्यांचा गर्व कुठल्या कुठे पळून गेला.